नमस्कार, लोकन्यूजमध्ये स्वागत. मी समाधान वनसळे. आपण सध्या हे पालखी मार्गामध्ये आहोत आणि विशेषतः बघायला गेलं तर या ठिकाणी आपण ह्या तुकाराम महाराजांची पालखी येते. काय पालखी आतून बावडा गावातून जाते आणि राहिल्या जी काय पालखी असतील, लोक असतील ती ह्या मार्गाने जातात वगैरे. पण ह्या ठिकाणी बघितलं तर बावड्याजवळच हा पूल अजून हा काम झालेलं नाहीये. पण तो थोडं थांबलेला आहे. परंतु हे जे काम केलेलं आहे, हे काम अतिशय योग्य नाही म्हणावं लागेल. कारण की हे तुम्ही पूर्णपणे या जे काम करणार त्यांनी हे पाडायला पाहिजे, तुम्ही पाडलेलं नाही. तर तुम्ही बघू शकता पाऊस आल्यामुळं हे सध्या तुम्ही बघितलं की हे ढासळलेलं आहे. इथं कुठलाही डोंगर नाहीये. इथं कुठेही वेगळा पुण्या मुंबईचा घाट नाही की दरड कोसळायला. परंतु ह्या अशा पद्धतीने ही जर आहे, जर हे व्यवस्थित पद्धतीने काढलं असतं तर ते योग्य झालं असतं. तर तुम्ही बघू शकताय की हे बांधकाम बघा, तुम्ही ती दाखवा वरती तिथं. या की पुढे साहेब. तर हे बांधकाम तुम्ही बघू शकताय. आता इथं त्यांनी काय केलं की हे पूर्णपणे ही जे भाग आहे दगड, ते दगडाचा भाग सोडून वर बांधकाम त्यांनी केलेलं आहे. तर ऍक्च्युली बांधकाम पण पडू शकतं. या ठिकाणी जी काय बॉर्डर केलेली आहे ती पण पडू शकते. कारण की या ठिकाणी बघा दगड कोसळलेले आहे, मोठे मोठे दगड आहेत. तर एका ठिकाणी नाही तर असं अनेक ठिकाणी केलेलं आहे. तर कदाचित हे का काढलं नसावं? जर हे निष्कृष्ट दर्जाचा दगड आहे, पावसामुळे मला बहुतेक हा मुरमी दगड आहे. तर ऍक्च्युली हे पावसामुळे जर पडू शकतो हा. पावसामुळे आता तुम्ही बघू शकताय बघा, हे माती माती होती याची माती. तर हा बरेच दिवस टिकणार नाहीये आणि हा पूर्णपणे कोसळणारा विषय आहे, सगळा पडणारा विषय आहे. जर एखादी गाडी आली, एखादं काय आलं तर हे लय दिवस टिकणार नाहीये. आणि मग मला सांगा, हे हळूहळू जर पडलं सगळं, तर हे वरचा जो भाग आहे, अचानक गाडी चालली, आता पालख्या वगैरे जाणार आहेत तिथून किंवा लोक जाणार आहेत वगैरे. तर जर अचानक हे पडलं तर कोण जबाबदार आहे याला? विशेषतः बरं आता नाही, पण नंतर ज्यावेळेस हे रस्ता चालू झाल्यानंतर जर हे कोसळलं तर कोण जबाबदार आहे? या पुढे या. हे दाखवा. आता हे किती अंतर आहे मला दाखवा. हे किती अंतर आहे? जर हे कमी अंतरामध्ये आहे, हे हळूहळू कोसळणार आहे. काय काय भाग कोसळला तुम्ही पाठीमागे बघू शकता. काय काय भाग कोसळलेला आहे. या पुढे या. आता हे पूर्णतः रस्त्यावरती आलेलं आहे. आता हे बावड्यातला भाग आहे. बावडा नजदीक गाव आहे. बावडाच्या बायपासनं काढलेला हा रस्ता आहे. तुम्ही बघा, एवढे मोठे मोठे दगड ह्या ठिकाणी पडलेले आहेत. मग आता हे एवढी पडझड झालेली आहे. मग नंतर मला सांगा की हा जो भाग आहे तो परत नंतर खाली पडल्यानंतर तो भिंत पडू शकते. तर हे अतिशय निष्कृत दर्जाचं काम झालेलं आहे. आणि विशेषतः आता हे सगळं इस्टिमेट केलेला एवढा खर्च केलेला आहे. तर हा खर्च वाया जाऊ शकतो. पण वाया पण जाऊ शकतो. जर एखाद्याची जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण? तर अशा पद्धतीनं आणि शेजारीच बारामती आहे. आणि विशेषतः बघायला गेलं तर इंदापूरनं येणारा हा पालखी मार्ग आहे. आणि काही दिवसांना हा चालू होतोय. आणि अशा पद्धतीची ही या ठिकाणी दगडं कोसळलेली आहेत किंवा पडलेली आहेत. तुम्ही बघू शकताय. जर एखादा व्यक्ती चालला तर काय होईल? की आता तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्ही गाडी बघू शकताय. अशा एक गाड्या जातायत. म्हणजे हे काम अजून अर्ध्यापी झालेलं नाहीये. परंतु काही ठिकाणी लोक जात आहेत, काही ठिकाणी तुम्ही बघू शकताय पाऊस पडत असल्यामुळे काय लोक थांबलेले आहेत. तर हा असा भाग फक्त एकाच ठिकाणी नसून, तर तुम्ही त्या जो फुल आहे, त्या फुलाच्या पलीकडल्या साईडला पण तसाच भाग आहे. तो तिकडे तसाच भाग आहे. परत नंतर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी देखील तुम्ही बघितलं तर तशाच पद्धतीने त्या दगडांवरती भिंत बांधलेली आहे. मग इथं कुठेतरी एस्टिमेटचं प्रॉब्लेम आहे का? कदाचित सिमेंट संपलं असेल का? का ह्या अशा पद्धतीने केलंय का? कारण की हे येथील बावडे गावातले असले किंवा येण्या जाणाऱ्या लोकांना हे अतिशय घातक आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे. आणि मला सांगा, हे पडल्यानंतर परत इस्टिमेट निघू शकतं. पण इस्टिमेट निघलं ठीक आहे. परंतु एखाद्याचा जर जीव गेला तर ह्याला जबाबदार कोण? फक्त ठेकेदारांनीच फक्त कमवायचं काम आहे का? हे जो पालखी मार्ग आहे, ज्याच्याकडे पालखी मार्ग आहे, ह्यानं या ठिकाणी बोगस काम केलं म्हणावं लागेल. जर हे असं ठेवलं बघा ते, तर पुणे मुंबई सारखा या ठिकाणी मोठे डोंगर नाहीयेत. हे बावडा गाव आहे. सुपीक जमीन आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी पूर्णपणे बोगदा केलेला आहे. आता ही साईड बरोबर आहे. आता हे जे अशा पद्धतीने केलं त्यांनी, ही योग्य आहे. कारण की जर पाणी आलं त्यातून बाजूला येऊ शकतं. पण इथून ही अशी जी लाईन आहे, तशाच पद्धतीने ही लाईन अशी करायला पाहिजे होती. पण त्यांनी केलेलं नाही. असंच नाही तर कमीत कमी 1, 2, 3 आणि हे 4 ते 5 ठिकाणी अशी गोष्ट आहे. तर येणाऱ्या काळामध्ये ह्याचा अपघात होऊ शकतो. आणि ह्याला जबाबदार कोण? वारकऱ्यांची जेजूरमध्ये घटना घडलेली आहे, बारामतीमध्ये घडलेली आहे, नंतर लातूरवरून पुणे सोलापूर हायवेला त्या ठिकाणी घडलेली आहे. अशा घटना घडतात वगैरे. तर ह्यात जर कुणाला दगाफटका झाला किंवा जीव गमवावा लागला तर ह्याला जबाबदार कोण आहे? तर माझं असं मत आहे की जो ठेकेदार किंवा ज्यांनी कोणी हे काम केलेलं आहे त्यांनी त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आता हे रस्त्यावरती आहे.
हे रस्त्यावरती छोटा जर दगड जर एखाद्याला कोणाला लागला किंवा जाताना अपघात झाला किंवा हा दरड कोसळली आणि एखाद्या गाडीने ब्रेक दाबला तर पाठीमागे गाडी त्याला येऊन त्याला पाठीमागे गाडीवर धडक होऊ शकते आणि त्याच्यावर मोठा अपघात होऊ शकतो. आणि विशेषतः बघायला गेलं तर ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कारण हे वेगळ्या पद्धतीचं काम आहे. या ठिकाणी काहीही घटना घडू शकते, अशा पद्धतीने या ठिकाणी आहे. तरी स्वतःची स्वतः काळजी घेणं वारकऱ्यांना फार महत्त्वाची गोष्ट आहे. वारकरी जे असतील किंवा स्थानिक नागरिक असतील त्यांनी स्वतःची जबाबदारी घ्यावी आणि स्वतःच्या पद्धतीने चालावं, कारण की या ठिकाणी काम करणारा आणि काम देणारा कुठंतरी त्यांना दिसत नाही असं म्हणावं लागेल. आणि कुठंतरी चार पैशाची बचत करण्याच्या नादामध्ये एखाद्या नागरिकांचा वारकऱ्यांचा जीव जाऊ शकतो आणि त्याला त्यांची फिकर नसावी, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं काम केलेलं आहे.